सज्जन तो शब्द सत्य जो मानी, छळी दुर्जन आणि कांसी. एक गुण तो केला दो ठाई, ज्याचा त्याचा पाहे जैसा तैसा. भाविक शब्द बोले वाणीचा, लटिका वाचाळ वाचाळ तो. पर उपकार घडे तोची भला, नाठ्याळ तयाला दया नाही. जातिवंत तो पायरी जाणे, अधम तो नेने खुंटे जैसा. हित ते अनहित केले तैसा, तुका म्हणे पिसे लागले यासे. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी सज्जन आणि दुर्जन यांच्यातला भेदभाव सांगितला. संत तुकाराम महाराज म्हणतात की सज्जन कोणाला म्हणावे? जो वरवर पाहता सर्व गोष्टीचा बडेजावपणा करतो, जो इतरांना लुभवण्यासाठी काही काही गोष्टी दाखवत असतो, तो खरा सज्जन म्हणावा का? किंवा दुर्जन तरी कोणाला म्हणावे? जो तोंडावर एखाद्याला वाईट आणि फटकळ बोलत असेल, एखाद्याचं चांगलं चित्तण्यासाठी तो जर एखादी कडवट भूमिका घेत असेल, तर त्याला तरी दुर्जन म्हणावं का? सज्जन आणि दुर्जन ह्या दोन्ही व्याख्या ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या वर्णनात्मक सांगितलेल्या आहेत, त्या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं आहे. सज्जन म्हणजे काय? की जो सर्व सत्य गोष्टी जाणतो, ज्याला सर्व गोष्टींचं प्रमाण माहिती आहे, जो संतांच्या आज्ञेप्रमाणे राहतो, आपल्या मर्यादेमध्ये राहतो, तर तो सज्जन असतो. तर याच्या उलट दुर्जन कोण असतो? जो इतरांना छळतो, त्रास देतो, विनाकारण त्यांना काही ना काही कुरापती करत असतो, तो दुर्जन म्हणावा. मुळात जर पाहिलं आपण तर एकच सामान्य गुण असतो आणि तोच सामान्य जो गुण आहे तो दोन ठिकाणी विभागला जातो. आता हा गुण कशा प्रकारे घ्यायचा असतो हा ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. ज्याचा स्वभाव चांगला तो त्याच गुणाला चांगलं घेतो, ज्याचा स्वभाव वाईट तो त्याच गुणाला वाईट करून टाकतो. एखाद्याकडे जर शक्ती असेल, पॉवर असेल, सत्ता असेल आणि ती व्यक्ती जर सज्जन आणि चांगली असेल, तर त्या गोष्टीचा तो फायदा चांगल्या गोष्टीसाठी, इतरांना देण्यासाठी, स्वतःला करून घेण्यासाठी करतो. पण तीच सत्ता, तोच पैसा, तीच पॉवर जर एखाद्या दुर्जन व्यक्तीकडे असेल, तर ती व्यक्ती त्या गोष्टीतून वाईटच करत राहते, कारण त्याचं मूळ हे वाईटच असतं आणि ह्या वाईटाचे परिणाम ते आयुष्यभर पुन्हा भोगत असते. ते परिणाम मात्र कोणाला चुकत नाहीत, कारण की ते परिणाम त्याचं काम करून जात असतात. जो सात्विक आहे, चांगला आहे, तो इतरांशी सत्यप्रमाणे आदरानं बोलतो आणि जो वाचाळ आहे तो इतरांशी खोटं बोलून त्याचा मूर्खपणा सिद्ध करतो. क्षणिक त्याला सुख वाटतं त्या गोष्टीमधून, त्याला क्षणिक त्या गोष्टीमधून जास्त फायदाही होत असेल, परंतु तो फायदा हा फायदा न राहता त्याच्या दूरकाळामध्ये ते नुकसानदेहक होतं. आणि शेवटी त्याच्या ह्या सर्व गोष्टी त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे, त्याच्या वागण्याप्रमाणे हित साधायचं आहे का अनहित साधायचं आहे, हे त्याच्या शेवटच्या तत्वाला त्याचं कर्म हे त्याला घेऊन जातं. बऱ्याच वेळेला आपण ते माणसं असे बघतो की आयुष्यभर चुकीचं काम करतात, पण ज्या क्षणाला जाणीव होते त्या क्षणाला त्यांच्याकडे वेळसुद्धा राहिलेला नसेल तर काय उपयोग आहे? ज्याला एखाद्याची दया येते, जो एखाद्याचं चांगलं करतो, ज्याच्याकडून परमार्थ नेहमी सदा सदा सर्वदा घडत असतो, जो इतरांचं हित पाहतो, तो सात्विक सज्जन व्यक्ती समजला जावा. परंतु ज्याला इतरांच्या दुःखाचीच पर्वा नसते, ज्याला इतरांविषयी काही वाईटच वाटत नाही, ज्याला इतरांचं वाईट केल्याशिवाय चांगलं वाटत नाही, इतरांचं वाईट करत असताना स्वतःचं चांगलं करत राहतो, हा जो भावना त्याच्यामध्ये असते तो नाठाळ आणि वेडा, मूर्ख, दुर्जन आहे असंच समजावं. जो शुद्ध जातीचा असतो ना, इथं शुद्ध जातीचा म्हणजे चांगल्या स्वभावाचा असा अर्थ प्रेरित आहे, जो सज्जन आहे असा अर्थ प्रेरित आहे, तर तो स्वतःला मर्यादेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने सांभाळून घेत असतो. सर्व गोष्टीला जाणून बुजून व्यवस्थित योग्य निर्णय घेत असतो. आणि ज्याच्याकडं माज असतो, अक्कल नसते, दुर्जन असतो, तो असलेल्या गोष्टीचा वाईट गोष्टीसाठी फायदा घेतो. एखाद्या खुंट्याप्रमाणे ताठरतेच्या मानाने वागत असतो. त्यात त्याला कळत नाही की त्याचीच इज्जत, त्याचीच मर्यादा ही नष्ट होत आहे. आणि जेव्हा ही मर्यादा नष्ट होते तेव्हा त्या मर्यादेसोबत अनेक दुःख, अनेक अडचणी येत असतात. त्याचा सामना ती व्यक्तीसुद्धा स्वतः करू शकत नाही, कारण ती त्या गोष्टी त्याला लयाला घेऊन जाते, त्याचा नाश करण्याला घेऊन जाते. म्हणून प्रत्येकानं आयुष्यात वेळीच सावध होऊन व्यवस्थित वागावं. आत्तापर्यंत जे झालं गेलं असेल त्याला सोडून त्याचं प्रायश्चित्त म्हणून, त्याचा पश्चाताप म्हणून इथून पुढं चांगलं कार्य करावं. तो ईश्वर पाहतोय, तो ईश्वर सर्व गोष्टी चांगलं करल. हा निसर्ग, तुम्ही त्याला ज्या ज्या गोष्टींना त्रास दिला त्या गोष्टी जर तुम्ही इथून पुढं दूर केल्या तर निसर्गसुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी भरभरून देईल. पैसा आज आहे उद्या नाही, परंतु माणसं, तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचे कर्म
हे तुमच्यासोबत अगोदरपासून ते शेवटपर्यंत आणि पुढच्या प्रवासासाठीही असतील. संत तुकाराम महाराज सांगतात की सगुण आणि दुर्गुण हे दोन्ही गुण असतात माणसांमध्ये, परंतु माणसांनी सगुणपणाचा फायदा घेऊन चांगल्या गोष्टी कराव्यात. आणि या गोष्टी व लोक एवढ्या चांगल्या गोष्टी असतानाही वाईट का वागतात याचं उत्तर शोधताना वेळ लागल, अशा प्रकारची भूमिका संत तुकाराम महाराज सांगतात. जय जय रामकृष्ण हरी.